काँग्रेसचे नेते नाना पटोले सध्या बोलतात, आपण थेट ऐकूया. पॅनल अजून आलेलं नाहीये त्याच्यात, पण जे काही आलेलं आहे अध्यक्ष महाराज ते पोलिसांच्या लाठीचार्जमुळे त्या पोराचा मृत्यू झालेला आहे. आंबेडकरी चळवळीच्या व्यवस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असंतोष आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, आपला अधिकार आहे की आपण उद्या 101 लावताय. अध्यक्ष महाराज, स्थगनवरही चर्चा करताय. आम्ही तुम्हाला 57 पण दिलाय, 97 पण दिलेले आहे. आम्ही मार्ग दिलेले आहेत अध्यक्ष महाराज, दोन्ही दिलेले आहेत. नाना भाऊ, काल पण आपण 57 या विषयाचा मांडलेला. एक मिनिट ऐकून घ्या. आपण स्वतः उभे राहिलात त्यावेळेला मी आपल्याला सांगितलं, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आपल्याला सांगितलं की या विषयात चर्चा शासनाला पण घ्यायची आहे. आणि माझ्याकडे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी मागणी केली की याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. 101 अन्वय मी तुम्हाला सांगितलं बुधवारी चर्चा लावतो. उद्या बुधवार आहे. उद्या आपण 101 अन्वय चर्चा घेऊ याच्यात. आणि विषय जर गंभीर नसता, विषयाचं गांभीर्य जर नोंद घेतली गेली नसती तर 101 अन्वय आपण लावलीच नसती चर्चा. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला हे सांगतोय की ती घटना ज्यावेळेस झाली अध्यक्ष महाराज, त्या घटनेला झाल्यानंतर तिथं जी काही आंबेडकरी लोक तिथं एकत्रित आली त्यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात अध्यक्ष महाराज. आपणही माहिती घ्या. काय याला जरूरत आहे असं म्हणतोय. जेवढं हे प्रकरण लेट होत जाईल अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र पेटत जाईल अध्यक्ष महाराज. ही घटना 4 तासाच्या वर ते पेटत ठेवली गेली आणि मग पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन केलं अध्यक्ष महाराज. मग शासन निर्मित होतं का ते कोमिंग ऑपरेशन? अध्यक्ष महाराज, ही जेव्हा चर्चा होईल, राज्यात सरकारकडून उत्तर येईल, तेव्हा राज्याच्या लोकांना आश्वस्त मिळेल अध्यक्ष महाराज. तर राज्य या संदर्भातली सखोल चर्चा उद्या आपण 101 अन्वय घेऊ. पुढचं चला, दुसऱ्या कोणाचं आहे घ्या, दुसरं घ्या. अबू आझमी जी नाही आहेत. तिसरं कोण आहे? वडेट्टीवार साहेब आहेत का? नाना बौद्ध झाला. ठीक आहे. सूचनेतील विषय स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसणारा नाही, तरी विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने निवेदन करावे. शासनाने या संदर्भात आपण उद्या 101 अन्वय चर्चा घेऊन या संदर्भात चर्चा घडवून आणू. चला. औचित्याचे मुद्दे. श्री संतोष दानवे. असं कसं चालणार? आता नाही, एक बसून घ्या, बसून घ्या, खाली बसा, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, आपण बसून घ्या, बसून घ्या, बघा, बसून घ्या. नाना भाऊ, सभागृह नियमानुसार चालायला पाहिजे की नाही हे तुम्ही ठरवा. चालवायचं नसेल नियमाप्रमाणे तर मग आपण असंच चालू ठेवूया. काल तुम्ही स्वतः उभे राहिलात, तुम्ही मागणी केलीत, त्यावरती मी रुलिंग दिलं 101 अन्वय आपण चर्चा घेऊ. तुम्ही ते मान्य केलं आणि आज परत तुम्ही हेच करताय. का योग्य आहे का? हे योग्य आहे का? महोदय, अध्यक्ष महोदय, काल आम्ही जेव्हा एक मिनिट सुनील भाऊ, काल अध्यक्ष महोदय आम्ही स्थगन विचार केला होता, आपल्याला मांडला, परंतु शोक प्रस्ताव असल्यानं काल चर्चा होऊ शकत नव्हती. आपण असं म्हटलं की उद्याला आपण यावर चर्चा घेऊ. ती चर्चा मग आज का नाही लावण्यात आली, उद्या का लावली गेली? आपल्याला कल्पना असेल अध्यक्ष महोदय. एक मिनिट मला ऐकून घ्या अध्यक्ष महोदय. अख्खं महाराष्ट्र जडतंय अध्यक्ष महोदय या ठिकाणी. आज नांदेडमध्ये बंद केला, पुण्यात बंद केला, मुंबईला बंद झाला आणि केवळ सोमनाथ सूर्यवंशी यांचीच त्या ठिकाणी हत्या झाली नाही. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दलित पॅंथरचे नेते, लोकनायक परभणीचे हे विजय वाकडे जे शांतता प्रस्थापित करत होते, ते या अंत्ययात्रेत जात गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला, त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी. हे काय चाललंय अध्यक्ष महोदय? ही उद्या आपण चर्चा घेऊ. या मागे कोण आहे अध्यक्ष महोदय? संतोष दानवे, औचित्याचे अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, औसा तालुक्यातील देतो संदीप, बसा बसा. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये बसा, देतो बसा. होऊ दे, देतो बसा. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये यावर्षी अतिवृष्टी झाली.
त्यामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले. सदरील शासनाने पंचनामे पण केले अध्यक्ष महोदय, आणि नैसर्गिक आपत्तीच्या निकषांतर्गत जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मदत पण मंजूर झालेली आहे. पण अजून केवायसी पण झाली. सदरील निधी वितरणासाठी महसूल विभागाने शासनाकडे यादी सादर केलेली आहे, परंतु अद्यापही आमच्या हो गया, नाम शेतकऱ्यांना पुकारा आपका. मदत मिळाली नाही. ती अतिवृष्टीची मदत शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावी शेतकऱ्यांना. केवायसी पण झाली, सगळं झालंय, फक्त आता मदत यायची राहिली आहे. घोषणा पण केली शासनाने, पण त्यामुळे शेतकऱ्यांना आज शेतकरी हवाल दिलाय. शेतकरी आर्थिक मदतीची वाट पाहतोय. शेतकऱ्याला तात्काळ आमच्या मतदारसंघातल्या नाही, जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो. धन्यवाद. ठीक आहे. श्री संदीप क्षीरसागर. असं चालणार नाही. आता आपण औचित्य घेतोय, औचित्य झाल्यावर घेऊ. औचित्य झाल्यावर घेऊ. बसा. संदीप क्षीरसागर. अध्यक्ष महोदय, माझा हाच विषय माझ्या बीड मतदारसंघातला होता. जे काही खून प्रकरण झालेलं आहे, माझा औचित्याचा मुद्दा आहे. बोला बोला. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली. संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढवळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय, आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय. वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय. त्याचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय. हा असा व्यक्ती आहे. 1-2 मिनिटं सगळे please. बसून घ्या. ते बोलतायत सदस्य बोलतायत. बसून घ्या. बोला. मुख्यमंत्री साहेब, बोला बोला. मुख्यमंत्री साहेब, माझी विनंती आहे आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत, एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो, आणि एक क्रिमिनल माणसाला 2-2 बॉडीगार्ड कशी काय भेटतात, हा माझा विषय आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय. खंडणीचा जो 302 मध्ये जे कट रचलेलं होतं अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष महोदय. वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, सीडीआर जर सापडले, तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल. माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या, आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती आळा काढा. आणि अध्यक्ष महोदय, जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष आहे अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपूस तर जर या वाल्मिक कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की आपण आपण साहेब बोला ह्या संदर्भातलं की त्याला अटक कधी होणार साहेब. ठीक आहे. नमिता मुंदडा. हा प्रश्न हा माझ्या मतदारसंघातल्या मसाजोग या गावाबद्दल आहे. संतोष देशमुख हे 2 वेळा सरपंच म्हणून. एक मिनिट. क्षीरसागरजींनी जो मुद्दा उपस्थित केला आता, अध्यक्ष महाराज औचित्याच्या माध्यमातून दिला, पण त्यांनी गंभीर बाब आत्ताच्या याच्यामध्ये झालेली घटना त्यांनी सांगितलेली आहे. जुनी घटना नाही अध्यक्ष महाराज. हा वाल्मिकी कराड नावाचा जो गुंड माणूस आहे तो अध्यक्ष महाराज, आणि परभणीची घटना आपल्याला नाही बोलू द्यायचं अध्यक्ष महाराज, आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज, पण आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बायकॉट करतो अध्यक्ष महाराज. चला, नमिता मुंदडा. नक्की. अध्यक्ष महोदय, हा
जो प्रकरण झालं हे माझ्या मतदारसंघातलं प्रकरण आहे. बीड जिल्ह्यामध्ये केज मतदारसंघामधल्या मसाजोग गावाचा 2 वेळा सरपंच हा संतोष देशमुख होता. त्यांनी खूप चांगलं काम केलं, एकदम चांगला व्यक्ती होता आणि त्याला म्हणजे प्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं, त्याला गाडीत टाकलं, अपहरण केलं आणि अवघ्या 2-3 तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला. म्हणजे एवढं हॉरेबल परिस्थिती तुम्हाला काय सांगू. त्याचे डोळे जाळण्यात आले, त्याचे सगळं एवढं पकडून त्याला मारलेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, द इम्पॉर्टंट थिंग इज 9 डिसेंबरला ही हत्या झाली. आज 17 डिसेंबर आहे, 8 दिवस झाले. 7 आरोपी कन्फर्म्ड आहेत आणि त्यापैकी फक्त 3 आरोपी सापडलेले आहेत. मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही, तो फरार आहे. तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय, आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाऊट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे. जिल्ह्यामध्ये वातावरण खूप लोक घाबरली आहेत, संतापजनक वातावरण आहे. लोकांनी अख्खा जिल्हा बंद झालेला, रस्ता रोक केलेलं. तर लोकांना खरंच मनामधली ती शंका जी आहे ती नक्कीच आपल्याला दूर करून त्या सगळ्या 7 लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यायची आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा 2 वेळा या प्रकरणामध्ये भेटली आहेत की नक्कीच ते चांगल्या पद्धतीने या दोषी जे आहेत त्या सगळ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देतील, कडक कारवाई करतील. हे मला श्री दिलीप लांडे, श्री आमशा पाडवी, रुकिए बैठिए. श्री अध्यक्ष महोदय, अक्कलकुवा तालुक्यातील एक ग्रामपंचायतचे काम चालू असताना माझी स्वतःची मुलगी काम करत असताना एका व्यक्तीने भानगड केली आणि भानगड केली असताना मी तिथे गेलो असताना माझा काय संबंध नाही असताना माझ्यावर स्वतःवर आहे. तिथे पोलीस स्टेशनमधला निरीक्षक, पोलीस अधिकारी सर्व असताना माझ्यावर खोटा विनयभंग दाखल करण्यात आला आहे. म्हणून जो संबंधित जो डिप्युटी आहे दुग्गड म्हणून आहे त्याच्यावर चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण एक आमदारच्या मुलीला कोणी मारत असेल आणि तिथे गेले असताना माझ्यावर विनयभंग दाखल करत असताना चौकशी करायला पाहिजे. पोलीस स्टेशनच्या अधिकारी असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि माझ्या इज्जतचा पंचनामा केला आहे. असं लोकनायक दलित पॅंथरचे नेते ते शांतता प्रस्थापित करत होते. ज्या पद्धतीनं पोलिसांनी जबरदस्ती केली, जबरन केली, बेदम घराघरातनं काढून बौद्ध वस्त्यातनं लोकांना मारलं, कोमिंग ऑपरेशन केलं, त्याची परवानगी कुणी त्यांना दिलेली होती. हे सगळं असताना याचा मास्टर माइंड कोण आहे याच्या संबंधी चर्चा करू देत नाही आणि सरकार मास्टर माइंड असताना, सरकार दोषी असताना त्या ठिकाणी आमचं तोंड त्या ठिकाणी दाबलं जातं, आम्हाला बोललं दिलं जात नाही. आज आम्ही स्थगन मांडला होता, स्थगनवर बोलू दिलं नाही इथं आणि लोकतंत्राची खऱ्या अर्थानं हत्या करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. जशा प्रकारची दुर्दैवी घटना परभणीमध्ये घडली, संविधानाचा अपमान झाल्यानंतर आम्ही परभणी बंदचं आवाहन केलं होतं आणि शांततेच्या मार्गाने परभणी बंद झाली असताना त्यानंतर अमानुष असा लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला, कोम्बिन ऑपरेशन करण्यात आलं, अक्षरशः महिलांना सुद्धा बाहेर काढून मारहाण करण्यात आली. त्यामध्ये LLBचा एक विद्यार्थी सोमनाथ याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मारहाण झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगरला इथं त्यांचं पोस्टमॉर्टम केलं आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आज आलेला आहे आणि PM मध्ये क्लिअर कट उल्लेख करण्यात आलेला आहे की इंजुरी, मल्टिपल इंजुरीज आणि स्ट्रोक यामुळे त्यांच्या, मी तर म्हणेन की सरकारने त्यांची हत्या केलेली आहे. म्हणून या सरकारवर 302 आज दाखल करण्याची गरज आहे आणि जशा प्रकारचा मनुष्यवादाचा गुन्हा, या सदोष गुन्हा या सरकारवर झाला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही स्थगन आज मांडलेला असताना सुद्धा अध्यक्षांनी आम्हाला डावलून पुढची चर्चा घेण्याचं काम इथं केलेलं आहे.